पुणे रेव पार्टी प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यात आल्याचा आरोप त्यांचे वकील विजय ठोंबरे यांनी केलाय। या पार्टीला उपस्थित असलेल्या एका महिलेच्या पर्समध्ये कोकेन सापडलं। खेवलकरांना अडकवण्यासाठीच या महिलेला पार्टीमध्ये पाठवण्यात आलेलं होतं असा आरोप सुद्धा यावेळी त्यांनी केला। ही महिला नेमकी कोण आहे आणि रेव पार्टीमध्ये तिचा नेमका रोल काय होता पाहूयात या रिपोर्टमधून। खडसेंच्या जावयासाठी रेव पार्टीचा ट्रॅप। 22 वर्षीय तरुणीमुळे डॉक्टर प्रांजल खेवलकर अडकले। पार्टीचे फोटोज आणि व्हिडिओज कुणी व्हायरल केले? पोलिसांच्या भूमिकेवर खेवलकरांच्या वकिलांचा संशय। पुण्यातील रेव पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्यासह 7 जणांना रेव पार्टी करताना पुणे पोलिसांनी अटक केली। त्यामध्ये 2 तरुणींचा समावेश असून खडसेंच्या जावयाला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठीच या तरुणींना पार्टीत पाठवलं होतं असा गंभीर आरोप वकील विजय ठोंबरे यांनी केलाय। ईशा देवजोत सिंग वय वर्ष 22 ही औंधला राहणारी तरुणी आणि प्राची गोपाल शर्मा वय वर्ष 23 ही म्हाळुंगेमध्ये राहणारी तरुणी अशा दोघींनाही पोलिसांनी अटक केली। यापैकी ईशा सिंगच्या पर्समध्ये कोकेन सारखे अंमली पदार्थ सापडले। पोलिसांनी छापा टाकल्यानंतर ईशा सिंगनं स्वतःहून पर्समधून कोकेन काढून पोलिसांना दिलं। ईशा सिंगला पोलिसांनीच पार्टीमध्ये पाठवलं होतं। प्रांजल खेवलकरांना अडकवण्यासाठी तिचा वापर करण्यात आला। ज्या तरुणीच्या पर्समध्ये कोकेन सापडलं तिला आणि दुसऱ्या तरुणीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। तर ज्यांच्याकडे कोकेन किंवा अन्य कोणताही अंमली पदार्थ सापडला नाही ते डॉक्टर प्रांजल खेवलकर, निखिल पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद यादव यांना 4 दिवसांच्या पोलीस कोठडीत डांबण्यात आलं। याकडे वकील विजय ठोंबरे यांनी लक्ष वेधलंय। जी महिला त्या व्हिडिओमध्ये दिसते, त्या व्हिडिओमध्ये जी महिला दिसते ती महिला पोलीस आल्यानंतर सरळ पोलिसांनी न विचारता ते ड्रग्ज काढून त्यांना देते, गांजा काढून देते। याच्यावरून खूप संशयाला वाव मिळते। तो व्हिडिओ देखील सगळीकडे व्हायरल झालेला आहे। हा सर्व प्रकार एकदम संशयास्पद आहे। केवळ आणि केवळ त्या डॉक्टर प्रांजल खेवलकरांच्या घरातले नातेवाईक राजकारणात वगैरे इतर असल्यामुळे त्याच्यामुळे अडकवण्याचा प्रकाराचा संशय हा येण्यास जागा आहे। डॉक्टर प्रांजल खेवलकरांनी कोकेन घेतलेले ना कोकेन पोझिशनमध्ये त्यांच्या मिळालेलं आहे, त्यांनी मागवलं होतं ना कुठल्या महिला त्यांच्या ओळखीच्या आहेत, काही नसताना आज 7 दिवस पोलीस कस्टडीमध्ये आहे। पोलिसांनी कथित रेव पार्टीच्या ठिकाणी धाड टाकल्यानंतर त्यावेळचे व्हिडिओ कुणी व्हायरल केले असा सवाल सुद्धा वकिलांनी उपस्थित केलाय। इतकंच नव्हे तर सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींच्या मोबाईल फोन मधले फोटो आणि माहिती व्हायरल होते कशी असा सवाल सुद्धा त्यांनी केलाय। मी अर्ज यापूर्वी देखील आपल्याला दिलेला आहे। त्या अर्जामध्ये माझ्या 3 प्रमुख मागण्या आहे। डॉक्टर प्रांजल खेवलकर जे आता कस्टडीमध्ये आहेत त्यांचा आयफोन हा पोलिसांच्या कस्टडीत आहे। मग तथाकथित एक जळगावचे जे आमदार आहेत ते क्लेम करतायत की त्यांचा गुगलचा जो हे आहे ड्राईव्ह आहे त्याचा पासवर्ड त्यांच्याकडे आहे। मग हा पासवर्ड त्यांना कुणी दिला गेला? ते मोबाईलमध्ये ते फोटोसुद्धा त्यांचे पर्सनल दाखवत होते। तर आम्ही CP साहेबांना ती एक मागणी केली। दुसरी मागणी अशी केली आहे की आमचे फोटो कुणी व्हायरल केले। तिसरी मागणी अशी केली की जी रेड करण्यात आली त्या रेड करण्यात ज्या ठिकाणी आली त्या ठिकाणी जर फक्त पोलीसच होते तर ते व्हिडिओ शूटिंग कुणी व्हायरल केलं? आपला जावई असल्यानंच प्रांजल खेवलकरांना जाणीवपूर्वक यात अडकवण्यात आल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आधीच केलाय। आता रेव पार्टीतल्या ईशा सिंग नावाच्या तरुणीच्या कथित सहभागाबद्दल खेवलकरांच्या वकिलांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केलेत। त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं आता पुणे पोलिसांना द्यावी लागणार आहेत। पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमल आणि बालाजी पोद्दारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।